उपोषणाला बसले, काय मागणी आहे आपल्या? आमची मागणी मागील 10 वर्षापासून शासनाला हीच आहे की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण शिक्षण चालू करा, जेणेकरून मुली आत्मनिर्भर होतील व त्यांना दुसऱ्या व्यक्तीवर निर्भर राहण्याची गरज पडणार नाही. त्या जर स्वसंरक्षण स्वतःचं करू शकतात तर अत्याचाराचे प्रमाण कमी होईल. आमची एकमेव मुख्य मागणी हीच आहे की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये स्वसंरक्षण सेल्फ डिफेन्स एज्युकेशन चालू करा. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहणार? आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे की आम्ही महात्मा गांधी यांच्या शांतिप्रिय मार्गाने आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत. तर जर त्यांनी नाही मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही पूर्ण धरणे आंदोलन करणार आहे. आमचे सगळे टीम मेंबर त्यांची जे अनुमानित लोक येतील त्यांच्या गाडीसमोर उभं राहणार आहे, त्यांची गाडी थांबवणार आहे. आता परवा इथं मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे, माझे मुख्यमंत्री साहेब इथे येणार आहे तर आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. साहेब आमची मागणी याच्यावर आपण काय बोलणे काय नाही तर पुढचं पाऊल आमचं असं राहणार आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या. त्याचा निषेध वगैरे तर नाही करणार? गाडी वगैरे आज का पहिला दिवस होता तुमच्या उपोषणचा, किती दिवस बसणार तुम्ही मागण्या नाही? सर बेमुदत देणार, जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहणार आहे. पूर्ण नाव सांगा. सोनू एकनाथराव सोनू, मी निर्भया ग्रुपचा अध्यक्ष. हे निर्भया ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हे वर्किंग 10 वर्षापासून करतोय. निर्भया ग्रुपकडूनच आम्ही यांना निवेदन दिलं आहे. थोडं निर्भय ग्रुपचं काय कार्य, कुठून एक मिनिट की व्हिडिओ थोडासा बोला.